श्री स्वामी समर्थ मंडळी. आपण नेहमी ऐकतो की मोक्ष मिळावा हवा, पण मोक्ष म्हणजे नक्की काय? घरदार सोडून हिमालयात जाणे म्हणजे मोक्ष का? की मेल्यानंतर मिळणारी एखादी जागा म्हणजे मोक्ष? आज या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या विचारातून मोक्षाचा असा अर्थ समजून घेणार आहेत, जो तुमचे आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, मोक्ष म्हणजे मुक्ती. कशापासून मुक्ती? जर तुमच्या रागापासून, लोभापासून आणि दुसऱ्यांबद्दल असलेल्या मत्सरापासून मुक्ती. त्याऐवजी एखादी व्यक्ती माझं करणं सोडते आणि स्वामींचं व्हायला शिकते, तेव्हा तिच्या मोक्षाचा प्रवास सुरू होतो. संसारात राहूनही कमळाच्या फुलासारखं अलगद राहणं हाच खरा मोक्ष आहे. तुम्ही विचाराल, ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्याशी मोक्षाचा काय संबंध? तर स्वामी सांगतात, जोपर्यंत तुमच्या मनात कुणाबद्दल तरी बदला घेण्याची भावना आहे, तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. ज्यांनी तुम्हाला परतीच्या काळात त्रास दिला त्यांना माफ करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं ही मोक्षाची पहिली पायरी आहे. तुमचे मन केव्हा सूडबुद्धीपासून मुक्त होतं, तेव्हा ते स्वामींच्या मनात रमतं. पहिली पायरी. पहिली सेवा. फुललेल्यांना, भुकेल्यांना अन्न द्या आणि गरजवंतांना मदत, हीच खरी ईश्वराची सेवा आहे. दुसरी पायरी. नामस्मरण. श्री स्वामी समर्थांचे या मंत्राचा जप तुमच्या मनातील विचारांना कचरा साफ करतो. तिसरी पायरी. शरणागती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्यावर विश्वास ठेवून सर्व भार स्वामींवर सोपवा. शेवटी इतकंच लक्षात ठेवा, मोक्ष ही मरून मिळायची गोष्ट नाही, ती जिवंतपणे अनुभवायची गोष्ट आहे. अवस्था आहे. स्वामींच्या चरणी लीन व्हा. कोणाचंही वाईट चिंतू नका आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. स्वामींनी तुमचा हात कधी सोडला नाही. श्री स्वामी समर्थ.